नमस्कार मित्रांनो. मागचे 8 दिवस झाले. 8-10 दिवस, हो 8-10 दिवस, 15 दिवस मला वाटतं काहीतरी राजू शेट्टी चर्चेत आहेत. हो, शेतकरी नेते आपले राजू शेट्टी चर्चेत आहेत. 23 ऑगस्टला मला वाटतं त्यांनी काहीतरी एक घोषणा केली होती की जर शासनाने ठरल्याप्रमाणे नुकसान भरपाई सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना दिली नाही तर मी रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, जलसमाधी घेईल, असं काहीतरी ते सांगत होते. 1 तारखेला काहीतरी ठरलेल्याप्रमाणे त्यांचा हे होता, तो कार्यक्रम होता. आता समजतं की 5 तारखेला आहे. सुरुवातीला ती न्यूज बघून छान वाटलं आम्हाला. शेट्टी साहेब जवळपास 2 वर्ष झाले कुठेही दिसले नाहीत, गायब होते अक्षरशः ते. असं काय सगळं झालं की काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांना दिलं होतं की ते शेतकरी असं वाटत होतं की शेट्टी साहेब रस्त्यावर दिसत नव्हते, आंदोलन मोर्चे बंद झाले होते, शेतकऱ्यांचे प्रश्न संपले असं वाटत होतं. जसं काय अगदी सुजलाम सुफलाम महाराष्ट्र असं चाललं होतं असं वाटत होतं. पण काल मला वाटतं परवा अशी न्यूज आली एक की राजू शेट्टींना आमदारकीसाठी काहीतरी त्यांचा तो प्रसंग निर्माण झालेला आहे आणि त्यांनी डायरेक्ट मग धमकीवजा असं काहीतरी सांगितलं की राष्ट्रवादीने आता ठरवावं मला आमदारकी द्यायची की नाही, ते त्यांनी ठरवावं, पण दिलेला शब्द त्यांनी पाळावा, असं ते न्यूज होती. आश्चर्य वाटलं. सुरुवातीला आम्हाला वाटलं ते आंदोलन करतायत की काय, खरंच ते आंदोलन आहे. पण त्यानंतर समजलं की आंदोलन वगैरे काही नव्हतं, ते एक दबावतंत्र होतं त्यांचं. का तर त्यांना आमदारकी मिळत नव्हती, आता कुठलंही पद नाही आहे, जनतेत त्यांना काही किंमत नाही आहे. पक्ष बदलून आता ते थकलेत. कुणाला पाठिंबा द्यावा, पक्ष बदलून इन द सेन्स म्हणजे अगोदर त्यांना होता पाठिंबा, आता यांना पाठिंबा देत आहेत ते. त्याच्यामुळे ते आता निराश झालेत अगदी. त्यांच्या संघटनेचं नाव काय आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटना. पण आज साहेब त्यांची संघटना लाचार झालेली आहे, अगदी गहाण संघटना झाली आहे त्यांची. हो, कारण त्यांच्या त्या पक्षाची किंवा त्याच्या संघटनेची सूत्र काँग्रेस राष्ट्रवादी हलवत आहे. शेट्टींना काही अधिकार नाही आता आंदोलन करण्याचा आणि याचा. कुठं होते शेट्टी साहेब 2 वर्ष? तुम्ही कुठेही दिसला नाहीत तुम्ही. अगदी काल परवा मला त्या 8-10 दिवसापूर्वी त्या मंत्रालयात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. कुठेही कुणी आवाज उठवला नाही. तुम्ही तर अजिबात बघितले नाही, काही नाही. आठवतं का फडणवीसच्या काळामध्ये त्या धर्मा पाटलांची पण तसंच काहीतरी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचा दवाखान्यात वगैरे हॉस्पिटलमध्ये जीव गेला. खूप मीडियामध्ये आउटरीच झाला. ठरल्याप्रमाणे त्या पाळलेल्या पत्रकारांनी रोजच हल्ले व्हायचे. तसं इथं कुठंही काही दिसलेलं नाही आहे, अगदी शांत. तुम्ही म्हणजे आज ही का वेळ आली साहेब आपल्यावरती, याचा कधी विचार केलाय? 2014ला तुम्ही वरती तिकडं केंद्र सरकारमध्ये सहभागी झालात, म्हणजे पाठिंबा दिला होता तुम्ही मोदी सरकारला. आणि इकडं महायुती काही जी झाली होती ती इकडं फडणवीसांच्या याच्यामध्ये पण तुम्ही सामील होता सरकारमध्ये. सरकारमध्ये तुम्ही दोन्ही सरकारमध्ये म्हणजे तुमच्या सरकारचं प्रतिनिधित्व होतं, सामील होतात तुम्ही. पण तुम्ही रोज सरकारला धमक्या द्यायचे, आंदोलनं करायचे, फडणवीस इकडं राज्यात पण आणि केंद्रात पण, मोदींना पण. आणि ते सगळ्यांना चांगलं वाटायचं. नाही, खरंच शेतकरी नेता आहे, सत्तेत बसला म्हणजे. नाहीतर बघा ना आज बच्चू कडूंची अवस्था काय झालेली, काय ते त्यांची नौटंकी चालायची पूर्वी. आहेत का त्यांचं काही, म्हणजे आज कुठलं पद आहे त्यांच्याकडं, मंत्रिपद आहे तेही माहीत नाही लोकांना. कुठंही असतो तो माणूस, मंत्रिपदाचं गाजर दिलं, गप्प बसला. पण तसं तुमचं नव्हतं. तुमच्यावर फार विश्वास होता. तुम्ही त्यावेळेस सत्तेत बी तुम्ही सहभागी असून तुम्ही रोज आंदोलनं केली, मोर्चे काढले, सरकारला धमक्या दिला, इशारा देत राहिले. काही दिवसात तुमचं पटलं नाही सरकारसोबत, तुमच्या मागण्या पटलं नाही, तसे तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आहेत.
आम्हालाही मान्य आहे शेतकऱ्याच्या जिथे सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत, कुठलंही सरकार करत नाही किंवा शक्यही नाही त्यांना. सरकार शेतकऱ्याच्या प्रश्न हे सीझन वाईज बदलतात, ऋतुमानानुसार बदलतात. प्रत्येक रब्बीत वेगळं, खरीपमध्ये वेगळं, असं त्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात. शिवाय आसमानी सुलतानी हे आहे, संकट आहेतच. आणि ते पूर्ण होत नाहीत म्हणून तुम्ही बाहेर पडलात. बरं ठीक आहे, बाहेर पडला तर पडलात. परत तुम्ही तुमचे आंदोलन, मोर्चे वगैरे हे केले. अगदी तुम्ही त्या किसान कायद्याला पण जे पाठिंबा दिलात. पण बाहेर पडून तुम्ही गेलात कुठं? राष्ट्रवादी काँग्रेससोबत, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आपली हयात गेली लढण्यात, त्याच याच्यासोबत तुम्ही गेलात आज. हे कुणालाच पटलं नाही. माहिती आहे, तुम्ही तिथल्या त्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध किंवा जी प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्था होती पश्चिम महाराष्ट्रात, जे साखर सम्राट होते त्यांच्या विरोधात तुम्ही लढायचे. ऊस उत्पादक शेतकरी खास करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरायचे. अगदी त्यांचा आवाज तुम्ही संसदेत पोहोचवायचे. लोकांना विश्वास होता तिथल्या. पश्चिम महाराष्ट्रात नाहीतर काय होतं इतके दिवस? फुले शाहू आंबेडकर पुरोगामी महाराष्ट्र म्हणणारेच अगदी बेछूट लूट करत होते. साखर कारखाने, दूध संघ वगैरे विक्री कसले त्यांनी तिथे असं बँका लुटल्या. स्वतःच्याच घरात कर्ज वगैरे स्वतःच्याच नेत्यांना हे देत राहिले ते. आम्ही कॉलेजमध्ये असताना फार आम्हाला ते काही एक विषय होता, त्यावेळेस सहकार विषयच होता मला वाटतं. हां, सहकार विषयातच शिकवलं जायचं. बिना सहकार नाही उद्धार, जनतेचा नाही उद्धार. पण इथं तर आता वेगळीच ती घोषणा दिलेली आहे, बिना सहकार नाही राष्ट्रवादीचा उद्धार. अशीच ती अवस्था होती. एक तुम्ही त्या व्यवस्थेविरुद्ध, जिथं कोणी हिंमत करत नव्हतं त्या व्यवस्थेविरुद्ध तुम्ही लढत होता. अगदी 2004ला मला वाटते तुम्ही आमदार झाला होता पहिल्यांदा. आणि विशेष आकर्षण होतं तुमच्या आमदारकीचं काय, की जनतेने तुम्हाला निवडून आणलं होतं. एक एक रुपया करू निवडून आणलं होतं तुम्हाला. जनतेने पैसा खर्च करून तुम्ही आमदार झाला होता. इतका लोकांचा तुमच्यावर विश्वास होता साहेब. मग आज असं काय झालं? म्हणजे 2004ला आमदार, 2009ला तुम्ही खासदार झाला होता, तेही स्वतंत्र झाला होता, म्हणजे अपक्ष झाला होता. तुम्हाला कुठल्याही पाठबळाची गरज नव्हती. 2014ला तुम्ही युतीच्या बाजूनी हे केलं होतं, त्यांना पाठिंबा म्हणून आणखीन तुम्ही दुसऱ्यांदा खासदार झालात. म्हणजे बघा तुमच्याकडे लोकांचा किती विश्वास होता. एक स्वतःच्या भाकरी खाऊन, स्वतःचा पैसा वापरून त्यांनी तुम्हाला निवडून आणलं होतं. पण तुम्ही काय केलं? पलटी मारली. राजकारणात खूप म्हणजे हे होती हो साहेब, एक तरुणांना खूप तुमच्याकडनं एक आदर्श वाटायचा तुमच्याकडे बघून. सगळेच सांगतात, सगळे नेते, पक्षाध्यक्षाचे नेते वगैरे सांगतात, अगदी राष्ट्रीय स्तरावरून महाराष्ट्रात आपले प्रादेशिक पक्षावाले लोक, तरुणांनी राजकारणात यावं, देश घडवावा, विकास करावा. पण फॅक्ट काय, प्रत्यक्ष काय, वास्तव काय त्याचं? कुणीही त्यांना निवडून म्हणजे येऊ देत नाहीत. मोठ्या नेत्यांची त्यांचीच पोरं पाहिजेत असतात प्रत्येक पक्षाला. आमदाराचाच पोरगा एक झडपी मेंबर होतो, पंचायत समिती मेंबर होतो, अगदी गावचा सरपंच होतो, खासदाराचाच पोरगा होतो. सर्वसामान्य गोरगरीब तरुणांना कुठलंच व्यासपीठ नाही आहे, कुठलाच पक्ष हे करत नाही आहे. ही आजपर्यंतची परिस्थिती होती. म्हणजे वाटायचं तर खूप तरुणांना की राजकारणात यावं, पण कोणी चान्सच द्यायचा नाही. पण त्याही परिस्थितीत तुम्ही आदर्श होतात की नाही. बघा राजू शेट्टी साहेब आहेत, गोरगरीब अगदी तळागाळातनं आलेले आहेत, पण ते होऊ शकतं. या माणसाकडे बघून वाटायचं की नाही कुणी होऊ शकतं, असं काही नाही आहे.
मला चांगलं आठवतं 2014च्या निवडणुकीत फार तुम्ही सहानुभूती मिळवली होती त्या 2014च्या अगोदर, सॉरी 2014च्या 2012-11च्या आसपास काहीतरी, की संसदेत पवारसाहेब माझी कशी अडवणूक करतात, मला बोलू देत नाहीत, हे नाही, असं बरेच काही तुम्ही आरोप केले होते त्यांच्यावरती. माझी अडवणूक, प्रत्येक जागी माझी अडवणूक करतात पवारसाहेब, अगदी माझी त्यांनी जात काढली वगैरे वगैरे, त्यांनी असं सांगत होतात. अगदी तुम्हाला असं खरं सांगू, सदाभाऊ खोत तुम्हाला सोडून गेले ना, त्यावेळेस सुद्धा आम्हाला वाईट वाटलं होतं की खरंच सदाभाऊ खोतांनी जायला पाहिजे नव्हतं शेट्टी साहेबांना हे करून, सोडून जाय, पक्ष सोडून त्यांचा. पण कदाचित आम्ही चूक होतो. सदाभाऊ खोतांना म्हणजे ते सोबत होते तुमच्या, त्यांनी तुम्हाला कधीच ओळखलं होतं, तुमचं ढोंग कधीच ओळखलं होतं त्यांनी साहेब, आणि ते तुम्हाला सोडून गेले. आज त्यांचाच निर्णय योग्य आहे असं वाटतं आम्हाला. म्हणजे काय दिलं नाही जनतेनं तुम्हाला, आणि तुम्ही काय केलं त्याचं? फक्त एक आमदारकीसाठी. अहो, खरा बांधावर जाणारा नेता चिखला बिकला जाऊन अगदी अगदी काट्या कुपाट्यात जाऊन जनतेला भेटणारा नेता म्हणून तुमची ओळख होती साहेब. बांधावर जाऊन तुम्ही खरं शेतकऱ्यासोबत त्यांची भाजी भाकर, पिठलं भाकर आणि ते खरंच तुम्ही जेवत बसायचे त्यांच्यासोबत, घरी पण आणि दारी पण. तुम्ही खरे शेतकरी नेता होता. बाकी नेते काय, त्यांचा संबंध फक्त सातबारा पुरता, त्यांच्या नावावर सातबारा आहे म्हणून ते शेतकरी नेते. पण तुमचं तसं नव्हतं. ज्यावेळी लोकांना राजकारणावरचा विश्वास म्हणजे उडत चाललेला होता, त्यावेळेस तुमच्याकडे बघून काहीतरी वाटत नाही, काहीतरी होईल, अशी माणसं आहेत तोपर्यंत देशात काहीतरी घडेल. नाहीतर काय होती इतके दिवस 2014 मोदीजींच्या याच्या अगोदर राजकारणाची अवस्था. लोक मतदान करायचे नाही, सुट्ट्यावर जायचे. खास करून शहरातले जे लोक होते ते सुट्टीवर जायचे. फार कमी पर्सेंटेज असायचं त्यांचं मतदानाचं, कारण त्यांना माहिती आहे हाही सारखा आणि तोही सारखा. पुरोगामी फुले आंबेडकर शाहू म्हणणाराही तोच, आणि जय भवानी जय शिवाजी म्हणणाराही तोच करणार आहे, हे लोकांना माहीत होतं. थोडक्यात काय, दगड म्हणजे दोन्ही, एक दगड आणि एक वीट. दगडाने डोसकं फुटणार आहे आणि विटाने डोसकं फुटणार आहे जनतेचं. डोसकं तर जनतेचंच फुटणार आहे त्या दगडाने विटाने. पण ते तुमच्याकडे बघून असं वाटायचं नाही. तरुणांची एक तुम्ही हे होता, आशा होता, आदर्श होतात, नीतिमत्ता होती तुमच्यामध्ये, काहीतरी वाटायचं. जे नीतिभ्रष्ट राजकारण, जे भ्रष्ट राजकारण चाललं होतं, त्यात तुम्ही एक आदर्श होता. पण ते सर्व काही आता तुम्ही हे करून टाकलेलं आहे. काही म्हणजे काय केलं नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी. पण तुम्ही आज सर्वात जास्त जे खंजीर खुपसला असेल ना, खंजीर तुमच्या कार्यकर्त्याच्या पाठीत, ते तुम्ही खुपसलाय. तुम्ही पक्ष सोडलाय, तुम्ही वेगवेगळ्या विचारधारा बदलल्या, पण तुमच्या कार्यकर्त्यांनी नाही. तुम्ही 2019ला पडलात का, याचा कधी विचार केलाय? म्हणजे मी तर फार क्षुल्लक, अगदी किरकोळ माणूस आहे, पण असं एक माझ्या आकलनानुसार तरी तुम्ही जरी वेगवेगळे इकडं कधी कोलांटुड्या मारत राहिले ना, पण तुमच्या कार्यकर्त्यांनी कधी त्या उड्या मारल्या नाही आहेत. ते आजही तिथंच आहेत. बघा नाही तर तुमच्या त्या 2019ला काय झालं तुमची हालत. अगदी नौखा पोरगा एक तुमच्या विरोधात निवडून आलेला आहे. म्हणजे केवढी तुमची कारकीर्द, काय त्या मानेंची कारकीर्द, पण ते निवडून आले का? ते मतदार अजूनही तिथंच आहेत. लोक जे आहेत ना, जनता आहे ना, त्याच विचारधारेवरती कायम आहे, की ज्या व्यवस्थेविरुद्ध तुम्ही लढत होते ते आजही त्याच व्यवस्थेविरुद्ध लढत आहेत. म्हणून तुम्हाला त्यांनी मतदान केलं नाही. त्यांना वाटलं अरे राजू शेट्टी तर काय आता विकल्या गेलेले आहेत, आता आपण त्यांना मतदान करू नये. तर अशा प्रकारे तुम्ही आता तुमचं काय जे आहे ते तुम्ही चालू द्या. तिकडे काय भांडायचं, काय करायचं, कुठल्या पक्षाकडनं आमदारकी घ्यायची, खासदारकी करायची, तुम्हाला आता मिळणार नाही, असं काहीतरी ते घटनात्मक पेचप्रसंग काहीतरी निर्माण झालेला आहे असं समजते. हरकत नाही, तिन्ही पक्ष घरचेच आहेत त्यांच्या. म्हणजे
प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत त्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कुठल्याही एका पक्षाकडनं आमदारकी वगैरे घ्या, किंवा नाही जरी मिळाली तर एखादं प्रदेश प्रवक्तपद, उपाध्यक्षपद वगैरे असं पद मिळेल की तुम्हाला. घरचेच पक्ष येतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत त्या, कुठलं ना कुठलं पद मिळेल. आणि त्या आता त्यांचे जे नवीन मुलं बिलं जे येतील त्यांच्या हाताखाली कामं करा युवा नेते. कारण त्यांचं पक्षाध्यक्षपद वगैरे असं तर पद मिळणार नाही तुम्हाला. किंवा एखादं आता जे उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद जे जसं हे फिक्स ठरलेलं असतं त्या पक्षात, आमचंच आहे असणार, बाकीचं नाही आहे, कोणाला दिल्या जाणार नाही हे पद. तसं एखादं हे करा, त्यांचा उदो करा आणि चालू द्या. पण एक वाईट वाटलं साहेब आम्हाला, ही जी तुमची हालत बघून जे अवस्था हे झाली ना, वाईट वाटतं. तुमचा जे स्वाभिमान जो होता तो गहाण, लाचार, म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की स्वाभिमानी शेतकरी ही लाचार आणि गहाण संघटना झालेली आहे. एक आदर्श, एक जगात चांगलेपणाची पण एक असं वाटायचं की जगात चांगलेपणा टिकून आहे, पण नाही, तेही खतम केलं तुम्ही. बाकी तुमच्या पुढील राजकीय वाटचालीस आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या, जनतेच्या शुभेच्छा आहेत. लवकरच तुम्हाला आमदार पद मिळो, तुम्ही मंत्रिमंडळात पण सहभागी व्हा. भले जनतेतून निवडून येवो न येवो, तुम्ही नक्कीच हे व्हाल एक दिवस. या पक्षामध्ये तुम्हाला पद मिळेल. बाकी जय हिंद.